मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत सोयाबीन रेसिपी. साहित्य आहे कांदा, टोमॅटो, लसूण, शहाजिरे, तेल, बारीक चॉप केलेले खोबऱ्याचे तुकडे, कढीपत्ता, जिरे, सुहाना चिकन मसाला, अद्रक, 4 दालचिनीचे तुकडे, चवीनुसार मीठ, 4 लवंग, कोथिंबीर, राई, हळद आणि अर्धा तास पाण्यात भिजवलेले सोयाबीन. आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. पुढं कसलं तर सांगते. आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रथमतः तेलामध्ये आपण टाकूयात राई. राई छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये टाकूया जिरे. मग आपण घालूया त्यामध्ये कढीपत्ता. फोडणी छान झाली की आपल्याला एक वाटण करायचं आहे. त्या वाटणात आपल्याला घालायचं आहे खोबरं, अद्रक, लसूण, कांदा, टोमॅटो आणि गरम मसाला. हे वाटण करून आपल्याला ह्या फोडणीमध्ये घालायचं आहे आणि मग हे छान एकजीव करून छान शिजू द्यायचं आहे ते वाटण. त्याला आजूबाजूने तेल सुटोस्तवर मग आपल्याला त्यामध्ये घालायची आहे मिरची पावडर, हळद आणि ते छान मिक्स करून घेऊन त्याला साईडनं तेल सुटोस्तवर आपल्याला ते छान शिजवून घ्यायचं आहे. मग त्यामध्ये आपण भिजवलेले सोयाबीन घालूयात, छान परतून घेऊयात आणि त्यामध्ये आपल्याला हवी तेवढी ग्रेव्ही लागेल, जशी पातळ किंवा जाड तसं पाणी आपण घालूयात. आणि मग वरतून आपण त्यामध्ये चिकन मसाला घालूयात, चवीनुसार मीठ घालूयात, थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि ही भाजी आपल्याला कुकरला लावायची आहे. 4 ते 5 शिट्ट्यात आपली तयार आहे सोयाबीन चंक्स विथ ग्रेव्ही.